नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फायनल अकाउंटमध्ये काल आपण इन्कम, एक्सपेन्स, ॲसेट, लायबिलिटी कसं ओळखायचं ते पाहिलं होतं. आतापर्यंत सगळा अभ्यास तुमचा फायनलवर तयार झाला असं मी निश्चितपणे समजेल. आणि आज बघायचं आहे आपल्याला ट्रेडिंग हा आयटम जो मी आयटम देणार आहे तो आयटम ट्रेडिंगला येतो का प्रॉफिट अँड लॉसला येतो, कोणत्या बाजूला येतो का बॅलन्स शीटला येतो, सगळं डिटेल सांगायचं आहे. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इन ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आखलेलं आहे आपल्याकडे, बरोबर आहे. डायरेक्ट त्याच्यावरच येतो. 3 पेजेस आखलेले आहे. क्वेश्चन नंबर 2 हा त्याच्यातला. बघूया एक एक. आता मशिनरी ट्रेडिंग अकाउंटला येणार का प्रॉफिट अँड लॉसला येणार का बॅलन्स शीटला येणार. ट्रेडिंग अकाउंटला खर्च, नुकसान, उत्पन्न येतं. प्रॉफिट अँड लॉसलाही खर्च येतो. बॅलन्स शीटला ॲसेट, लायबिलिटी येते. ट्रायल बॅलन्स मधला कोणताही आयटम उचलायचा, हा आयटम ट्रायल बॅलन्स मध्ये असेल आणि फक्त त्याच्या योग्य जागेवर ठेवायचा, तो एकाच जागेवर येतो. आणि ती योग्य जागा म्हणजे ॲसेट, संपत्ती. आता तुम्हाला चार्टमध्ये तुम्ही नंतर लिहायचं आहे, एकाखाली एक आयटम, मध्ये एक लाईन सोडून. म्हणजे एक लाईन सोडून पहिला आयटम, लाईन सोडून दुसरा, लाईन सोडून तिसरा, आणि 8 सेंटीमीटरच्या जागेमध्ये उत्तरमध्ये ॲसेट शब्द लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल 2 नंबर, कॅरेज इनवर्ड. बिलकुल लगेच सांगणार तुम्ही, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आतापर्यंतचा सगळा अभ्यास केलेला असेल तर 100% पक्क झालं समजा. भरपूर मेहनत घेणं चालू आहे. तुमची मेहनत म्हणतोय मी, माझी नाही. कॅरेज आउटवर्ड, विकलेल्या मालावरच्या वाहतुकीचा, भाड्याचा खर्च. विक्रीचे खर्च कुठे येतात? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन पाहिले आपण, बरोबर. प्रॉफिट अँड लॉसला. खर्च डेबिटलाच येतो, पण प्रॉफिट अँड लॉसच्या. विक्रीचे खर्च, वेजेस, फॅक्टरीचे खर्च, मॅन्युफॅक्चरिंगचे, उत्पादनाचे, ट्रेडिंग, सॅलरी, ऑब्विसली ऑफिसचा खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस. सगळं माहिती तुम्हाला आता आहे, पण चुकू नका, एकही आयटम चुकायला नको सांगताना. परचेसेस, ट्रेडिंगला डेबिट, खरेदीचा खर्च आहे, डायरेक्ट एक्सपेन्स आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिसमध्ये लागतं, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. बिल्डिंग आपली मालमत्ता, ॲसेटला, म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ॲसेट आणि लायबिलिटी बॅलन्स शीटचे कॉलमची नावं. डाव्या बाजूला लायबिलिटी, उजव्या बाजूला ॲसेट्स. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट कधीही नसतं. बॅलन्स शीटला पर्टिक्युलर नसतं. इंटरेस्ट रिसिव्ड, व्याजाचे पैसे मिळाले. इन्कम आहे तुमचं, दॅट इज युअर इन्कम. नॉमिनल अकाउंट, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. रिपेअर्स, दुरुस्तीचा खर्च. कुठे दुरुस्तीचा खर्च? प्रॉफिट अँड लॉसला डेबिट, बरोबर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेल्स, माल विकला. विक्री डायरेक्ट उत्पन्न आहे, माल विकल्यामुळे उत्पन्न मिळालं, क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या नाही. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला विक्री, मालाची विक्री. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे गुड्स अकाउंट, माल खातं, मालाशी संबंधित अकाउंट, बरोबर. ट्रेडिंगच्या क्रेडिटला. कॅपिटल पाहिलं आपण, जो मालक, जो प्रोप्रायटर, जो पार्टनर पैसे लावतो, म्हणजे जो बिझनेस असेल, बिझनेस त्या मालकाकडनं पैसे घेतो असा अर्थ आहे. तर कॅपिटल हे बिझनेस करता देणं आहे, इट इज अवर लायबिलिटीज. ड्राविंग लायबिलिटीला येतं, पण कॅपिटलमधून लेस होतं. डिटेल लिहायचं, लायबिलिटीज लेस फ्रॉम कॅपिटल. घरी नेलेले पैसे भांडवलामधून कमी होतात, कारण त्याच्याने भांडवल कमी होतं. घरून पैसे आणून व्यवसायात टाकले, भांडवल वाढतं. बिझनेसचे पैसे घरी नेले, भांडवल कमी होतं. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ट्रेडिंगला येईल का? नाही. प्रॉफिट अँड लॉसचा खर्च आहे,
विक्रीचा किंवा ऑफिसचा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रवास खर्च, प्रवास खर्चाचं अजून एक नाव होतं कन्व्हेन्स, आठवतं? तोही आला तरी प्रॉफिट अँड लॉसला. हे उदाहरणार्थ चेक करणं चालू आहे आपलं. तुम्ही एक एक लाईन सोडून येण्यानंतर लिहिणार आहात 3 पेजेसमध्ये. तुमच्या हातातनं हे सगळं गेलं पाहिजे लिहिताना. पेनने लिहायचं पक्क्या, पेन्सिलने नाही. कच्चं पक्क करायचं नाही. कच्चं पक्क आपण 2 लग्न करतो का? नाही, एकदाच पक्क व्यवस्थित पाहिजे ते. कच्च्याच्या फंद्यात पडायचं नाही. सांगा मम्मी पप्पांना. गुडविल, गुडविल कमवलेलं नाव व्यापाऱ्याने, बरोबर. ॲसेट, बॅलन्स शीटचे ॲसेट. ॲसेट म्हटलं म्हणजे ट्रेडिंगला नाही, प्रॉफिट अँड लॉसला नाही, बॅलन्स शीटला उजव्या बाजूला ॲसेटला. आठवतं? ॲसेटला बाय बाय कधीच येत नाही. लायबिलिटीला टू टू कधीच येत नाही, कारण ते अकाउंट नाही आहे. टू टू बाय बाय लेजर अकाउंटला लागतं. पॉईंट लक्षात घ्या. आता 11वी पेक्षा एकदम पक्क झालं पाहिजे. फार सुंदर तयारी चालू आहे तुमची. घरी अभ्यासाला सुद्धा चांगलं देणार आहे. सेल्फ स्टडीचं पॅकेज तयार करण्याचं काम चालू आहे माझं. बदललेला सिलेबस असला तरी सगळ्या क्वालिटीज आपण बरोबर करत आहोत. जरी लॉकडाऊनच्या काळात असले तरी नोट्स घेऊन आपण सगळी तयारी करतोय व्यवस्थित. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. सांगितलेलं काम मात्र तुम्ही वेळोवेळी पूर्ण केलेलं पाहिजे, ही मला अपेक्षा आहे. त्याच्यात कमतरता ठेवायची नाही. सन्ड्री डेटर्स, डेटर म्हणजे गिऱ्हाईक, कस्टमर, ज्याला आपण उधारीने माल विकतो. उधारीने म्हणजे त्याच्याकडनं भविष्यात पैसे मिळणार की नाही, म्हणजे आपली मालमत्ता आहे, मिळणारी गोष्ट ॲसेटला, करंट ॲसेट मिळणार आहे. फॅक्टरी रेंट, रेंट म्हणजे भाडं. आपण फॅक्टरीचं रेंट भरलं, खर्च आहे पण फॅक्टरीचा. फॅक्टरीचे खर्च कुठे येतात? ट्रेडिंगला. ऑफिस रेंट असेल तर प्रॉफिट अँड लॉसला. शोरूम रेंट असेल तर तेही प्रॉफिट अँड लॉसला, कारण शोरूम विक्री करता असतं. गोडाऊन रेंट, आलं लक्षात? वेअर हाऊस रेंट, हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत रेंटचे. 18 नंबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. यंदा 11वीच्या पुस्तकात 2 आयटम देऊन ठेवले, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसच ट्रेडिंगला येतात, पण याने तेच हेडिंग देऊन टाकलेलं आहे. ट्रेडिंगला प्रत्यक्ष खर्च. बिल रिसिवेबल, बिलाचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे आपण ज्यांना उधारीने माल विकला त्या डेटरने आपल्याला सही करून दिली की मी 3-4 महिन्याने तुमचे पैसे देणार आहे, प्रॉमिस केलं. त्याला बिल ऑफ एक्सचेंजवर सही घेतली. मग आपल्याला पैसे मिळणार आहे म्हणजे आपली ॲसेट, संपत्ती, मिळणारी गोष्ट ॲसेट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, बघा आताच बोलला होता, सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला येतात. मग त्या नावाचा खर्च सुद्धा कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉसला. साधी गोष्ट आहे. कॅश इन हँड, तिजोरीमधली कॅश व्यापाऱ्याच्या. कॅश इन हँड म्हणजे हातातली नाही, गल्ल्यामधली, बिझनेसची, कंपनीची मालमत्ता आहे, कंपनीची ॲसेटला. सन्ड्री क्रेडिटर्स, क्रेडिटर म्हणजे देणं. मोठे व्यापारी ज्यांच्याकडून आपण उधारीने माल खरेदी केला त्यांना आपण पैसे भविष्यात देणार आहे, आपण देणं लागतो, आपली जबाबदारी आहे, लायबिलिटी आहे, आणि म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. सन्ड्री डेटर म्हणजे समजा 4 व्यापाऱ्यांकडनं माल खरेदी केला, एकाकडनं 10,000, 20,000, 30,000, सगळ्यांची बेरीज झाली 2,10,000. तर 2,10,000 देणं आहे. मग लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर 2,10,000 आपोआप येतात. जर्नल एंट्री, त्याचं लेजरमध्ये पोस्टिंग, बॅलन्सिंग, मग ट्रायल बॅलन्स. म्हणजे मग ट्रायल बॅलन्सवरून हा आयटम डायरेक्ट तयार करायचा. त्या व्यापाऱ्यांची नावं एकत्र करायची, या हेडिंग खाली लायबिलिटीला लिहायचं. कमिशन रिसिव्ड, एकदम बरोबर. उत्पन्न, तुम्हाला कमिशनचे पैसे मिळाले, दॅट इज युअर इन्कम. इन्कम डायरेक्ट इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढे या 24 नंबर, डिस्काउंट रिसिव्ड. फार सुंदर दाखवता येत आहे. डिस्काउंट, सूट मिळाली तुम्हाला. तुम्ही ज्यांच्याकडून उधारीने माल खरेदी केला त्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला सूट दिली, तुमचा फायदा आहे, तुमचं उत्पन्न आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला.
फर्निचर, तुमच्याकडचं फर्निचर तुमची बिलकुल ॲसेट, मालमत्ता, संपत्ती. ऑडिट फीज, आपले व्यापाऱ्याचे अकाउंट्स लिहून घेतल्यावर ते कायद्यानुसार बरोबर आहेत किंवा नाही याची तपासणी ऑडिटर करून देतात आणि एक रिपोर्ट आपल्याला सादर करतात. त्याला ऑडिट रिपोर्ट असं म्हणतात. मग याच्याकरता आपण त्यांना जी फी देतो त्या फीला ऑडिट फी असं म्हणतात. आपल्या बिझनेसचा खर्च, मॅनेजमेंटचा खर्च, प्रशासनाचा खर्च, ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च, ऑफिसचा खर्च कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बँक लोन, बँकेकडून लोन घेतलं, कर्ज घेतलं, देणं आहे, लायबिलिटी आहे, लायबिलिटी साईडला बँक लोन बॅलन्स शीटच्या. कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक म्हणजे बँकेत असलेली शिल्लक, व्यापाऱ्याचे बँकेत असलेले पैसे, बँक बॅलन्स म्हणतात तुम्ही, बँकेतली डिपॉझिट. मालमत्ता आहे, संपत्ती आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. कधी कधी याला फक्त बँक शब्द येतो, डेबिट बॅलन्स. बिल पेएबल, बिलाचे पैसे पेएबल आहेत, द्यायचेत, देणं आहे लायबिलिटीला. कोल, गॅस अँड वॉटर, हे सगळं साहित्य, कोळसा, गॅस, इंधन, डिझेल, पेट्रोल वगैरे, पाणी. फॅक्टरी चालवायला लागतं का ऑफिस चालवायला? नाही, फॅक्टरी चालते याच्याने, मॅन्युफॅक्चरिंग होतं, उत्पादनाचा खर्च आहे. मोठमोठ्या फॅक्टरीज बघा तुम्ही, उत्पादनाचा खर्च कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटला. कारण ट्रेडिंग अकाउंटच्या आधी एक मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असतं, जर स्वतःची फॅक्टरी असेल तर. नसेल तर त्या टाईपचे जर खर्च आले तर ट्रेडिंगमध्ये घ्यायचे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट नाही ओपन केलं तर ते ट्रेडिंगमध्ये घ्यायचे, असा अकाउंटचा नियम आहे. आणि 12वीला डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटच आहे, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा संबंध येत नाही. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस अँड परचेस एक्सपेन्सेस आर टू बी डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट ओनली. इन्शुरन्स, विमा काढला तुम्हाला आता सांगितलं, लॅपटॉपचा, फर्निचरचा, बिल्डिंगचा, दुकानातल्या मालाचा, माणसाचा सोडून. तर ह्या विम्याचा जो हप्ता आपण भरतो त्याला इन्शुरन्स म्हणतात. यालाच इन्शुरन्स प्रीमियम म्हणतात. हा दरवर्षी होणारा ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च आहे. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आलं लक्षात? पण इन्शुरन्समध्ये फॅक्टरी इन्शुरन्स आलं तर, फॅक्टरीचा विमा काढलेला, बरोबर आहे, तो मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च आहे, तो कुठे येईल? ट्रेडिंगला येणार. शाबास. रॉयल्टी, रॉयल्टी म्हणजे उत्पादनाचा खर्च आहे, प्रोडक्शनचा. लेखकाने पुस्तक लिहिलं तर पुस्तकाचं उत्पादन झालं, लेखकाला पब्लिशरकडनं रॉयल्टी मिळते. कोळशाची खाण घेतलेली असेल भाड्याने, कराराने, वर्षाच्या, त्या खाणीच्या मालकाला वर्षभराची जी रक्कम देतो त्याला रॉयल्टी असं म्हणतात. उत्पादनाचा खर्च आहे, कोळशाचं उत्पादन झालं. पिक्चरमध्ये जे लोक काम करतात, कलाकार, जे गाणं म्हणतात, सिंगर, त्यांना प्रोड्युसरकडनं रॉयल्टी दिली जाते. तुमचा आवडता पिक्चर तारशीचा, काय त्याचं नाव, सैराट, त्याच्यात त्या प्रोड्युसरने पिक्चर चालल्यानंतर फार जास्त कमाई झाल्यावर रेग्युलर पेमेंट तर केलं, पुन्हा त्यांना रॉयल्टी दिली, काहीतरी 10-10 कोटी रुपये असे काहीतरी दिले, मागे बातमी होती. रॉयल्टी मोठ्या प्रमाणावर. उत्पादन, पिक्चराचं उत्पादन झालं, गाण्याचं उत्पादन झालं, कोळशाचं उत्पादन झालं. नेहमी उदाहरण देतो, शिरसोली रोडला, तरसोद रोडला, गणपती बाप्पाच्या रोडला काही डबरचे शेतं आहेत, म्हणजे तिथून दगड काढायचा, तो फोडायचा आणि बांधकामाला वापरायचा. त्या शेतकऱ्याकडनं जर आपण 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केला असेल तर वर्षभराची रक्कम आपण त्याला देतो, त्याला रॉयल्टी असं म्हणतात. शेत त्याच्याच मालकीचं असतं, वर्षभर आपण वापरतो. रॉयल्टी उत्पादनाचा खर्च आहे. कुठे येईल बरं उत्पादनाचा खर्च? मॅन्युफॅक्चरिंगचा, बरोबर, ट्रेडिंग अकाउंटला. कुठे येईल? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. डेप्रिसिएशन, नुकसान, कोणतीही मालमत्ता वापरल्यामुळे झालेलं नुकसान, बरोबर आहे. खर्च, नुकसान कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉसचा खर्च आहे. आउटस्टँडिंग सॅलरी, न दिलेला पगार, द्यायचंय, देणंय,
लायबिलिटीला येणार. देणं कुठे येतं ऑलवेज? लायबिलिटीला. प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड आगाऊ दिलेले पैसे, विम्याचे पैसे आगाऊ भरलेत, पुढच्या वर्षाचे पैसे आधी भरून टाकले. प्रीपेड. तर ह्या वर्षाकरता तो खर्च नाहीये, तो आगाऊ केलेला खर्च आहे, तो पुढच्या वर्षाचा खर्च आहे. इट इज नॉट एक्सपेंडिचर ऑफ द करंट इयर. आणि म्हणून आपण तो प्रॉफिट अँड लॉसला डेबिट टाकू शकत नाही. ती आपली मालमत्ता आहे, संपत्ती आहे. आजच्या तारखेला, आजच्या बॅलन्स शीटला 31 मार्च पर्यंत ती संपत्ती आहे, म्हणून ॲसेटला येणार. आपण ॲडव्हान्स दिला त्यांना, तो ॲडव्हान्स ह्या वर्षाकरता आपला मालमत्ता आहे, तो पुढच्या वर्षाचं रूपांतर त्याचं खर्चात होईल. असं डिव्हिडंड रिसिव्ह, बरोबर, उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. इक्विपमेंट्स साधन सामुग्री, ज्याला साहित्य म्हणतो आपण, ज्याला लूज टूल म्हणतो, याला ऑफिस इक्विपमेंट असंही म्हणतात. ऑफिसमध्ये लागणारं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मालमत्ता आहे व्यापाऱ्याची, ॲसेटला, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही आहे. मी कधीतरी कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ व्यवस्थित बोलणार आहे. आलं लक्षात? पण प्रॉब्लेम्स व्यवस्थित सुरू झाल्यावर पुढे. प्रोफेशनल चार्जेस, कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीला दिलेला खर्च प्रॉफिट अँड लॉसचा खर्च आहे, ऑफिसचे खर्च आहेत. याच्यात ऑडिट फी, लिगल फी, सॉलिसिटर फी येतात, आर्किटेक्ट फी येते, बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉसचे खर्च आहेत. शाबास. लोन फ्रॉम पार्टनर, पार्टनरकडनं लोन घेतलं, देणं आहे ना हो, लायबिलिटीला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. उत्पन्न नाही आहे. कोणाकडनं लोन घेतलं म्हणजे आपलं उत्पन्न नाही आहे, ते परत द्यावं लागतं, देणं आहे. इट इज अवर लायबिलिटी. स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स, स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स हे जनरली कंपनीमध्ये लागतात. कंपनीमध्ये जे साहित्य असतं उत्पादनाकरता किंवा फॅक्टरी करता लागणाऱ्या मशिनरी वगैरेचं, तर ते साहित्य त्या कंपनीची मालमत्ता आहे. त्या मशिनरीचे स्पेअर पार्ट ॲडव्हान्समध्ये जवळ ठेवतात, ती मालमत्ता आहे. तर स्टोअर्स आणि स्पेअर पार्ट कंपनीचा ही मालमत्ता आहे. कुठे येईल? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. एक्झॅक्ट कुठे येईल? ॲसेटला, संपत्ती. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडनं तात्पुरत्या कालावधीकरता घेतलेलं कर्ज, देणं आहे, लायबिलिटी. एकदम बरोबर. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, कोणतीही फिक्स ॲसेट विकली असेल, मालमत्ता विक्रीवर झालेलं नुकसान, सॉरी फायदा. समजा तुमच्याकडे जुना लॅपटॉप होता, प्रॉफिट कसा काढायचा, लॉस कसं काढायचं, डेप्रिसिएशन टॉपिकमध्ये 11वीला झालाय. लॅपटॉप तुमच्याकडे होता 40,000चा, तुम्ही 2 वर्ष वापरला, 10% घसारा झाला असं गृहीत धरा. एका वर्षाचा घसारा 4,000, 2 वर्षाचा 8,000. 40,000मधून 8,000 रुपये वापरल्यामुळे गेले, म्हणजे 32,000 रुपये तुमचे वसूल व्हायला पाहिजे. 32,000ला ती वस्तू विकायला पाहिजे. समजा ती वस्तू तुम्ही 35,000ला विकली, तर किती जास्तने विकली? 3,000, म्हणजे 3,000 तुमचा प्रॉफिट झाला. डेप्रिसिएशन वजा केल्यावर विक्रीच्या किमतीशी तुलना करतात. हे 11वीत आपण डेप्रिसिएशन टॉपिकमध्ये वर्किंग नोटला पाहिलेलं आहे. 3,000 प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट, उत्पन्न, फायदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लॉस असेल तर लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट याच्या उलट येईल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. एक्झॅक्ट. सॉलिसिटर्स फीज, यालाच लिगल फीज, यालाच वकिलाची फी असं म्हणतात. कायदेशीर कामाकरता जो सल्ला घेतला असेल वकिलाकडून, वेगवेगळ्या वकिलांकडनं, त्यांना आपण दिलेलं मानधन, वकील फी, सॉलिसिटर्स फीज, खर्च आहे ऑफिसचा चालवण्याचा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मोटिव्ह पॉवर, दिस इज नॉट मोठी पॉवर. मोटिव्ह पॉवर, फॅक्टरी करता लागणारी मोठ्या प्रमाणावरची वीज, हाय टेन्शन लाईनने येणारी मोठी वीज, खर्च आहे. पण हा खर्च ऑफिसचा नाही आहे. का ऑफिसमध्ये लोकांना शॉक देऊन बसवायचं आहे का? नाही. चल बुवा, लॉकडाऊनमध्ये येत नव्हता, आता तशातला भाग नाही आहे. हा फॅक्टरीचा खर्च आहे, उत्पादनाचा, मॅन्युफॅक्चरिंगचा. कुठे येणार? बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि शेवटचा आयटेम 45 नंबर, डिस्काउंट अलाउड, आपण गिरायकाला सूट दिली.
आपला खर्च आहे विक्रीचा. कुठे येतात? डिस्काउंट, कमिशन, ॲडव्हर्टिजमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा, ट्रेडिंगला येतात का प्रॉफिट अँड लॉसला येतात का बॅलन्स शीटला येतात आणि कोणत्या बाजूला येतात, असा व्यवस्थित अभ्यास आपण पक्का केलेला आहे. आजचा व्हिडिओ आणि कालचा व्हिडिओ फार जास्त कामात येईल तुम्हाला. यांना जेवढं तुम्ही बघणार तेवढा तुमचा फायदा होईल. व्हिडिओ लवकर बघत राहा. नंतर आम्ही काही दिवसानंतर हे व्हिडिओ डिलीट करणार आहोत. आलं लक्षात? तर तुम्ही त्वरित त्याचा अभ्यास करा आणि लिहून घ्या. 5-7 दिवसानंतर हे मागचे व्हिडिओ डिलीट होणार आहेत. लक्षात आली सगळ्यांना सूचना? प्रत्येकाचं रजिस्टर कंप्लीट असलं पाहिजे. नोट्स देणं चालू आहे. तुम्ही नोट्स कलेक्ट करू शकता. सूचना दिलेली असते. ऑडिओ क्लिप बघून घ्यायची. ओके, थँक्यू. गुड डे. बाय.